तर म्हणजे हा आहे आपला मेन रोड आणि हे बघा इकडे आता 2 रोड जातात. तर ही जी लेफ्ट साइड गाडी गेली ना आता स्कूटी तिकडे आपल्याला जायचंय. हे नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे जोपर्यंत नवीन एका भन्नाट ब्लॉगमध्ये मित्रांनो. सो आजच्या ह्या वर्षातला आपला हा दुसरा ब्लॉग आहे. सो होप तुम्ही सगळे एन्जॉय करत असाल आपले सगळे ब्लॉग्स. आत्तापर्यंत दिलेल्या मला प्रतिसादाबद्दल सर खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे तुम्हाला थंबनेलवरनं अंदाज आला असेल मी कुठे आलेलो आहे. तर मी आज आलेलो आहे ते मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये आणि तिकडे आपण आज व्हिजिट करणार आहोत ते चायनीज टेम्पलला. तर आज माझ्याबरोबर माझी आई आलेली आहे. हाय नमस्कार. आणि आपण आज इथे आलो म्हणजे असा अचानक कसा प्लॅन झाला आमचा. जर 2-3 महिन्यापूर्वी म्हणजे मी ठरलेलं की जायचं पण ते कधी जायचं फिक्स नव्हतं की नाही. सो मग आज सकाळी जेव्हा निघाल तेव्हा मग आई बोलली की चल मी पण येते तुझ्यावर. सो आम्ही दोघं आज निघालो भटकंतीला आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत चायनीज टेम्पल जे आहे माझगाव डॉकमध्ये. आणि हा जो मंदिर आहे हा एक 100 वर्षापूर्वीचं मंदिर आहे की नाही. सो आपण आज तो एक्सप्लोअर करणार आहोत आणि तिकडचे प्रकारे म्हणजे जे प्रकारे ती लोक सगळं नमन करतात किंवा आपण म्हणजे पूजा वगैरे करतात ते आपण सगळं बघणार आहोत. तर चला माझ्याबरोबर टेम्पलमध्ये. त्याआधी तुम्हाला मी काही हे दाखवतो म्हणजे इकडच्या आजूबाजूचा एरिया दाखवतो. सो म्हणजे हा बघा हा बघू शकता तुम्ही. हा आहे आजूबाजूचा एरिया परिसर आहे. आणि हा जो एरिया दाखवतो दिसतोय हे बघा समोर दिसतंय ते चायनीज टेम्पल आहे. सो ह्या रोडने मला यायचं आहे. माझगाव डॉकच्या स्टेशनपासून एक 2 मिनिटाच्या अंतरावरती असलेला हा टेम्पल घेऊन 5 ते 10 मिनिटं चालत लागतील. चला आतमध्ये जाऊया आपण. जर का तुम्ही कुठे चुकलात विकलात तर बघा नवाब टँक रोड आणि इकडे असं लिहिलेलं आहे चायनीज टेम्पलसाठी जायला लेफ्ट साईडला. चला जाऊया. सो म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी ते आलो कसा आपण ट्रॅव्हल कसं केलं. तर आपण डोंबिवलीवरनं डायरेक्ट CSTची ट्रेन पकडलेली. सँडस रोडला उतरलो. सँडस रोडवरनं आपल्याला इकडे ह्या साईडला यायला म्हणजे हार्बर लाईन हार्बर लाईनला यायला आपल्याला एक स्टेशन मागे यायचं आणि आपल्याला इकडे मिळतं की नाही माझगाव डॉक. सो आपण तिकीट काढताना माझगाव डॉकचं तिकीट काढायचं. चला आता आतमध्ये जाऊया आणि टेम्पलमध्ये जाऊया. सो हे बघा हे असं काहीसं टेम्पल आहे. खूप जुनं आहे. म्हणजे आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत टेम्पलमध्ये. सो हा पूर्ण असा हा एरिया आहे. हे बघा आपण एंटर केलं. आणि इकडे आपण बघू शकतो की सगळं असं एस्थेटिक वाटते म्हणजे एकदम असं वाटतंय चायनामध्ये आलो आपण. आणि हे बघा हे असं प्रेयरसाठी ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी. इथे डोनेशन बॉक्स आहे आणि हे सगळं पूर्ण असं मंदिर आहे. हा ग्राउंड फ्लोअरला आलो आहे मी आता करंटली. आणि आपण आता वरती पण जाऊया. इथे सगळ्या अशा वस्तू पण आहेत. सो म्हणजे आता आपण हळूहळू ते फर्स्ट फ्लोअर जाणार आहोत. सॅनिटाईज द हँड. आणि हे बघा एकदम मस्त वाटतंय. असं वाटतंय खरोखरचं मी चायनाला चाललोय. एवढं भारी वाटतंय. हे बघा इकडे चायनीजने पण लिहिलंय FUK LUK आणि सिरूप म्हणजे याचा अर्थ काय ते पण सांगितलं गेलेलं आहे. सो ते काय नाही. अजून एक फ्लोअर चढायचं आपल्याला. सो इथे असं लिहिलेलं आहे सगळं. मंडळी आपण आता हळूहळू वरती जाऊया आणि टेम्पलच्या पायऱ्या चढूया. 2 फ्लोअर्स आहे. सो ग्राउंड फ्लोअरला पण आहे आणि फर्स्ट फ्लोअर आपण फर्स्ट फ्लोअरवर. चल वरतून तुम्हाला काही जेस्चर दाखवतो. किती सुंदर आहे बघा. छान वाटतंय एकदम. वाटतंय ना चायनामध्ये आल्यावर का.
इकडे पण चपला बुटा काढू शकतो. आणि हे बघा फुल असं एस्थेटिक असं. आणि हे बघा हे इम्पॉर्टंट आहे, टेम्पलचं टायमिंग. जितूभाई, जर का टेम्पल बंद असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, ते येतील आणि हे करतील, ओपन करतील. सो आपण आता आतुला होतो म्हणजे मंदिरामध्ये, आणि मेन मंदिर जे खाली आहे तसंच वरती पण आहे. सो एकदम मस्त सा एस्थेटिक असं आहे. उसके उसको ओन किया तू इधर आ जा, तेरा काम इधर ही हुए, दूसरे किधर भी मत जा, इधर ही बेंगलोर से. म्हणजे आपल्याबरोबर आता आहे जितूबाई, जे इकडे आपले पुजारी सारखे आहेत. तर आपण त्यांना विचारूया की काही प्रश्न विचारूया, तर त्याचे बघू आपण, तर त्यांच्याकडनं माहिती घेऊया आपण या मंदिराबद्दल. तर जितूबाई, हा जो टेम्पल आहे हा कधी स्थापित झालेला, कुठल्या वर्षाला आलेला? हा झालेला आहे कमीत कमी 18 वर्ष, 1918 पर्यंत झालेलं आहे. आणि याचे आता रनिंग मध्ये झालेलं आहे 105 वर्ष. 105 वर्ष आहे इकडे झालेलं आहे ह्या मंदिरचं. आणि ह्या मंदिराचं नाव आहे कॉईनपूर, जे देवाचं नाव आहे तेच नाव आहे. आणि इथे जर आजूबाजूला सगळे पहिले चायनीज राहत होते, हळूहळू सगळे चायनीज चायनामध्ये गेले. आणि अर्धे चायनीज आहे ते मुंबईमध्ये सध्या राहतात. 1000 ते 1500 चायनीज सर्व मुंबईमध्ये राहतात. कोण बोरीवलीला आहे, कोण कांदिवली, असं त्या साईडला सगळीकडे पसरलेलं आहे. आणि इकडची खास खासियत काय, म्हणजे का लोक येतात इकडे लांबून लांबून? आणि की मी असं बघितलंय की भरपूर लांबून लांबून लोक येतात, तर त्याचं कारण काय? म्हणजे त्याचं कारण हे आहे की हा मंदिर पहिला बंदच होता. पहिलं कोण यायचंच नाही. काय मीच एकटा असतो इकडे. मला इथे 12 वर्ष झालेले आहे. तर हळूहळू 2024 मध्ये आता सध्या सगळे एक 2 जण यायला लागले. ते पण कसं काय, ते युट्यूबमध्ये, फेसबुकमध्ये, इंस्टाग्राममध्ये सगळ्यामध्ये टाकलेलं आहे, व्हायरल झालेलं आहे जास्त मंदिराचं. म्हणून लोक एक 2 यायला लागले. आता कमीत कमी दिवसाला 70-80 माणसं येतात. अच्छा, ओके, ठीक आहे, थँक्यू. आणि आता आपल्याला ते पूजा कशी करायची ते पण सांगणार आहेत, तर आपण पूजा करूया. चला. परत मुसलमानांचे असतात त्यांच्यामध्ये हे असतं, नमाज असतो. परत जे कॅथलिक लोक असतात त्यांचा मास असतो. समजा देवांचं पण ते स्वतः ते मनात बोलतात. ते आपल्याला असं वगैरे करायची गरज नाही. ते स्वतः असं पाया पडतात, स्वतः ते अगरबत्ती वगैरे फिरवताना ते मनात बोलतात. ते काही स्तोत्र वगैरे असतात. हा, त्यांचं असेल, आपल्याला काय तेवढं काय माहिती नाही. आपल्याला शोध घेतला पाहिजे. स्तोत्र आहेत काय, आता एवढं आहे 5 वर्ष झाली. तसं मला असं वाटतं की प्रत्येक देवाला पाहिजे असते, तसं त्यांचं पण काहीतरी असावं. नाही, त्यांचं ते तसं नाहीये. थोडासा शोध घ्यावा अशी इच्छा आहे. पण काय असं याच्यामध्ये पब्लिक जास्त येत नाही ना, असं पूजेच्या वेळा असं असतं. त्याच्या पब्लिक आणू आपण. संडेच्या दिवशी होतं. संडेला पब्लिक भरपूर येतात संडेच्या दिवशी. आणि जसं आपण धूप अगरबत्ती वगैरे दाखवतो तसं काही दाखवायची गरज असते का? नाही, ते त्यांचं कॅन्डल वगैरे असतं, ते त्यांचा पर्याय आहे की ते त्याच्यानीच पूजा करायला लागतं, असं असतं. त्यांचं दोन आहे, एक व्हाईट आणि एक रेड कलर. आणि जसं आपण बोलतो की सोमवार शंकराचा, मंगळवार गणपतीचा, तसं ह्या देवाचा काही वार आहे का? त्यांचं वार आहे, मला वाटतंय संडेचा वार आहे, संडेच आहे. जशी आपली गणपतीची संकष्टी असते, 25 तारीख आली की आपण लालबागचा राजा येतो, असं त्यांचं काही जत्रा वगैरे काही असा पर्टिक्युलर दिवस असतो का? नाही, त्यांचं काय नसतं. त्यांचं चढवणं काय असतं, ते आपले ते फळ वगैरे असतो ना, ऍपल वगैरे, फ्रूट वगैरे जो काय असेल ते त्यांच्यात जास्त नाही चढवत. त्यांच्यात जास्त चढते चॉकलेट.
आणि त्याच्यावर येणारच होतो. कसं गणपतीला आपल्याला मोदक शंकराला दूध आवडतं. आणि हे आपण ह्याच्यामध्ये गेलो, चर्चमध्ये गेलो तर आपण मेणबत्ती लावतोय. तर हा देवाचं फेवरेट फूड आहे. त्यांचं फ्रूट लेवर आपण ते दिवाळीच्या वेळा आपण ते शंकरपाळा बनवतो माहितीये, गोड. आणि परत ते दुसरं ते बनवतो आपण ते करंज्या म्हणतात त्याला. करंजा ते त्याला चढव असतो ते जास्त तो करंजी. करंजी आणि ते शंकरपाळा. ओके. आणि फेवरेट दिवस त्याचे संडेच असतो मला वाटतं. फेवरेट दिवस. आणि जास्त त्याला जो येतो ना त्यांचे चायनीज म्हणा की कोणी पण म्हणा ते येतात ना इकडे, तेव्हा ते आहे ना चॉकलेट आणि बिस्किट. कुठले ते कुठलेही बिस्किट कुठलंही ते बिस्किट ते लावतात. चॉकलेट ते छोटेसे असतात ना ते. ते नेहमी आम्ही ठेवतोच इकडे. पण आता ते लॉकर आहे ना त्याचे तो माणूस नाही आहे ना, तर आमचं नेहमी तिथं पडलेलं असतो, लावलेलं असतो खाली. आणि जसं आपण पूजा आरती वगैरे करतो तसं मग ह्या देवासाठी काय स्तोत्र वगैरे काही असं तुम्ही पर्टिक्युलर असं म्हणता का? नाही तसं काहीच नाही. तसं काही नाही. आपल्यासारखं नाहीये त्यांचं. ओके. तसं म्हणजे थोडंसं तुम्हाला थोडंसं एक्सप्लोर करावं लागेल त्या. पण आता आपण जोपर्यंत मला आता इकडे येत आहेत आता जोपर्यंत आपल्याला सहज कोणी बरोबर राईट मी बरोबर तेच म्हणतो मी. पण ते आपल्याला जोपर्यंत पुढेतून आपल्याला भेटणार नाही, सांगण्यासारखं भेटणार नाही, सांगणार नाही, तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही ना. हे समजा हे सगळं आम्ही युट्यूब बघून वगैरे आलो. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी थोडी वाढणार आहे आता. तर तुम्हाला ऍज मच ऍज जेवढं तुम्हाला माहिती ह्या मंदिराबद्दल मिळवता येईल तेवढी तुम्हाला मिळायला पाहिजे. मी घेणार. ओके घेणार. तुम्ही जी माहिती सांगितली ती खूप सुंदर सांगितली, त्यात काय प्रश्नच नाहीये. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक देवाचा दिवस असतो, तसं तुम्ही गणपतीचा दिवस असतो, समजलं, शंकराचा दिवस असतो सोमवार, तसं ह्या देवाचा तुम्ही दिवस सांगितला रविवार. जसं गणपतीला मोदक आवडतात, शंकराच्या पिंडीवर आपण दूध टाकतो, तसं ह्या देवाला आवडतात चॉकलेट आणि बिस्किट. दुसरी क्युरिओसिटी म्हणजे काय की प्रत्येक दिवस देवाचा एक सण असतो. गणपती प्रॉपर त्या दिवशी येणार, तसं शंकराची महाशिवरात्र असते, तसं ह्या देवाचा असं पर्टिक्युलर दिवस आहे. त्यांचं काय असतं, वर्षाला फक्त एकच दिवस असतो जो आहे त्यांचा फेस्टिवल असतो, नवीन वर्ष. आपलं कसं असतं आता त्याचं आहे जानेवारीची 28 तारीख. जानेवारी 28 तारीख आता येईल त्यावेळेस त्याचं जेवढे मुंबईमध्ये चायनीज लोक आहेत ते सगळं येतं इकडे. रात्रपासून येतं, 11 वाजतापासून येतं ते रात्र 12, 2, 3 पर्यंत असतं सगळं चायनीज. आणि खाली रोडवरती ड्रँक अँड डान्स असतो त्यांचा. ड्रँक अँड डान्स असतो, ते रात्रीचा असतो 11:30ला. तो डान्स प्रोग्राम झाला. तुम्ही किती वाजता ओपन करता? ते तर रात्र सकाळपासूनच चालू असतो. सकाळी तुम्ही म्हणजे 5 वाजता पकडायचं. सकाळपासून ते रात्रभर पर्यंत चालू असतो. त्यांचं 11:30ला जो प्रोग्राम संपला रात्रीचा की 12 वाजून 5 मिनिटं झाली का लगेच ते बंद करतात आणि वरती येऊन जेवढे चायनीज जवळचे जवळ राहतात ते येऊन इथे पूजा करतात आणि फॅमिली सकट येतात. ते त्यांचेच रिवाजी करतात. ते आपल्याला काय एवढं काय माहिती नाही. ते तर मला माहिती नाही. ते त्यांचं वेगवेगळं असतो. फॅमिली येतात ना ते कोण काय करता, कोण कसं करता, असं आहे. ओके. म्हणजे प्रत्येक वर्षी 28 जानेवारीला इकडे फेस्टिवल असतो तो. आशुतोष. सो मंडळी आपल्याबरोबर आपला एक दादा आहे. नमस्कार. आणि दादाही खूप चांगले प्रश्न विचारत आहे ना, आणि त्यामुळे आपल्याला पण माहिती मिळते. सो अजून काही प्रश्न विचारण्यात आज मी आशुतोष बरोबर आलो. मराठी ब्लॉगर. काय मराठी ब्लॉगर. ओके नाईस. तर आशुतोषचं एक चॅनल आहे मराठी ब्लॉगर म्हणून. मी स्वतः बघितलंय, खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे. आणि तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ फक्त आशुतोषच्या चॅनलवरती भेटतील. तर तुम्हाला मराठीत कुठल्याही टेम्पलची, कुठल्याही स्थानाची माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला रेकमेंड करेल आशुतोषचं चॅनल. तुम्ही नक्की 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 रेकमेंड करा. थँक्यू. सो मंडळी आपल्याला अजून एक दादा आहे. सो हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग. विपुल. अच्छा, थँक्यू. सो हॅलो दादा. हाय आशुतोष, कसा आहेस? मस्त मजेत. तर आपण आशुतोष सोबत आज इकडे आलो आहे आणि मी आता जितू बँक सोबत काही वेळा गप्पा केल्या. गप्पा खूपच सुंदर झाल्या. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हे असं एक स्टिक्स आहेत या, आणि ह्या देवासमोर आपण असं बसायचंय. असं
मनातली इच्छा सांगायची आहे काय ते. आणि जसं आशुतोष भाईने आपल्याला जसं सांगितलं, जितूभाईने जसं सांगितलं की आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती डोळे बंद करून मनात घ्यायची आहे. आणि ह्या स्टिक्स आहेत, ह्या अशा स्टिक्स आहेत आणि प्रत्येक स्टिक्सवरती काही ना काहीतरी नंबर तुम्हाला भेटेल इथे. तर मी माझ्या मनातली इच्छा मागतोय, बघूया पूर्ण होते का. हा ओके मित्रांनो, मी माझ्या मनातली इच्छा मागितली आहे. आता जसं जितूबाईंनी सांगितलं आपल्याला की असं हलवायचं आहे, एक स्टिक खाली पडणार आणि त्या स्टिकवरती एक नंबर आहे आणि त्या स्टिकवरचा नंबर आपल्याला तिकडे मॅच करायचा आहे. ओके, 2 स्टिक पडल्या तिकडे, पण बिलकुल घाबरू नका, माझं लक्ष होतं ही स्टिक प्रथम पडली. तर आपण ही स्टिक प्रथम कन्सिडर करूया. मी ठेवतोय परत इथे, परत देवाला नमस्कार करतोय, माझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल. तर मित्रांनो, ह्या स्टिक वरती दिसतोय तुम्हाला 99 नंबर दिसतोय. दिसला. जितूबाई आहेत आपल्या बरोबर, तर 99 नंबर आहे हा. तर हा नंबर आपण मॅच करणार आहोत इकडे आणि बघूया माझ्या नशिबात काय दिसतंय. नक्की ऑल द बेस्ट तरी करा. थँक्यू. 99 झाली. हा 99 आहे. ओके, तर जितूबाई मी काढू शकतो. ओके, थँक्यू. हा स्टिक वरती 99 आहे आणि इथे 99. आशुतोष येस फाईन. हो बरोबर आहे. ओके, तर हे काही मला मिळालंय, तर मी हे मित्रांनो तुम्हाला वाचून नक्की अपडेट करतो. हो चालेल. ओके, थँक्यू आशुतोष, थँक्यू. हा प्रसाद आहे, जसं जितूबाईने सांगितलं आपल्याला तसा हा प्रसाद आहे. ओके, थँक्यू जितूबाई, थँक्यू आशुतोष, नाईस. सो मंडळी, आपला हा ब्लॉग मी इथेच संपवतो. कसा वाटतो हा मला नक्कीच कमेंट करून सांगा. इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग होता, खूप छान मस्त एक माहिती दिलेली आपल्या दादा लोकही, आणि दादा लोकही खूप छान प्रश्न पण विचारले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि जितूबाईंसाठी 1 लाईक तर बनत आहे, कारण की जितूबाईंनी आपल्याला खूप छान माहिती पण दिलेली आहे मंदिराबद्दल, या सगळं ओव्हरऑल. तर कसा वाटतो आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक द्या, मनापासून आवडला तर शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि नवीन असं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याच्यावर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या पुढच्या ब्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत गुड बाय.